ठाकरे, उद्धव ठाकरे हे लोक कशी चोर आहेत बघा आता. उद्धव ठाकरे हे लोक झाटूच नाही, फक्त नीच माणसं आहेत, नीच. नमस्कार मित्रांनो, आज आय एम व्हेरी हॅपी. तुम्हाला वाटत असेल मी एवढा खुश काय, याचं एक मुख्य कारण आहे. जसं आपण बघितलेलं की एक माणूस, एक आपल्या वयातलाच पोरगा, तो नालायक सारखा राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे यांना शिवीगाळ करत होता, काही काही घाण घाण वर्ड वापरत होता. माझं डायरेक्ट म्हणणं काय, जर राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, तुमचे नेते तुम्हाला वाटतात की हे नेते चुकीचे वागतायत, मराठी माणसांच्या हक्कासाठी लढतात, पण तुम्हाला कुठेतरी त्यांची भूमिका योग्य वाटत नाही ना, तुम्ही थेटपणे मांडा की मला तुमची ही भूमिका वाटली नाही, तुम्ही इथे चुकताय, इथे चुकीचं आहे, इथे मराठी माणसांवर अत्याचार आहे किंवा यांच्यावर, तुम्ही थेट त्या भूमिका मांडा ना. तुम्हाला मना कोणी केलंय, तुम्हाला नाही कोणी सांगितलंय. अरे पण तुम्ही जो मराठी माणसांचा पाठीराख आहे, जो मराठी माणसांच्या पाठीशी नेहमी उभा असतो, जो मराठी माणसांच्या प्रत्येक लढामध्ये त्यांच्या सोबत असतो, त्यांच्यासाठीच नेहमी उभा असतो, न सत्ता बिन सत्ता, सत्ताचा लालच नाही आणि सत्ता नसताना सुद्धा मराठी माणसांसाठी नेहमीच उभी राहणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना अशा पद्धतीची जी भाषा वापरली गेली, त्यामध्ये कुठेतरी याला ह्या प्रकारे जो मनसे स्टाईलमध्ये धडा शिकवला तो योग्यच, पण कुठेतरी त्याचा चेहरा बघून सुद्धा वाटत नाही की त्याला गम पस्तावाय, त्याच्यासोबत हे होते. कुठेतरी त्याला असं वाटतं की हेच झालं पाहिजे होतं, आणि तो घरात ऑलरेडी अंडरबिअर वरती होता. हे नाही की त्याला कपडे बिपडे काढले आणि त्याला उघडे नागडं केलंय. ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा. कुठेतरी चुकीचे आरोप केले जातात मग महाराष्ट्र निर्माण सेनेवरती, कारण मराठी माणसांसाठी जो हक्कासाठी लढणार तो बदनाम होणार आणि त्याला बदनाम करणार म्हणजे 100% बदनाम करणार. जय महाराष्ट्र मित्रांनो.